मी शारदा राजू बनसोडे, राहणार दत्तनगर, प्रभाग 10, वंचित बहुजन आघाडी, पिंपरी चिंचवड शहराची महिला अध्यक्ष आहे। आज या ज्या दिसतात त्या माझ्या महिला तक्रार घेऊन आलेल्या आहेत रिसर माझ्याकडे। जे आमच्या दत्तनगरमध्ये घरं पाडले बिल्डरच्या मार्फत, त्यामार्फत आमच्या ज्या ड्रिलीज लाईनचा प्रॉब्लेम असत, गटरीचा प्रॉब्लेम असत, किंवा आज अशी घटना घडलेली आहे जो आमचा खदानीचा जो गोल चंबर आहे तो पूर्ण फुटलेला आहे। फुटलेला म्हणजे एखादा जर माणूस गेला तो वाहून जाऊ शकतो अशी परिस्थिती आहे। आणि त्या पाण्यातनं अक्षरशः याचं पाणी येतं, एक्सा बॅटरीचं पाणी येतं आणि त्या पाण्याचा वास इतका घाण येतो की प्रमाणच्या घाण, इतका घाण वास येतो। त्याच्यामध्ये 5 धातूचे वस्तू, चांदी असो, सोनं असो किंवा तांबं पितळ असो, ते जर काळं पडतं तर माणसाच्या शरीराचं काय। आज माझ्या घरामध्ये मुलगी आहे, सून आहे, आम्ही स्वतः राहतो, शेजारी लोक राहतात, लहान लहान मुलं आहेत, तिथे बाजूला खेळतात। मग त्या मुलांचा विचार कोण करणार? महापालिकेचे आयुक्त साहेब आहेत, तुम्हाला विनंती करते आणि तुम्हाला मी सगळं लाईव्ह व्हिडिओ पण पाठवले आहेत, तुम्ही फक्त मला ओके बोलले आहेत। याच्यावर बोलणार कोण आहे? बोललं पाहिजे ना। महापालिकेचा जर प्रभाग हा 10 आहे, याच्यावर कोणीच बोलत नाही। तर तुम्हाला विनंती आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने की तुम्ही याच्यावर लक्ष द्या, पाहणी करायला सुद्धा आलेलं नाही। मी कालपासून, परवापासून किंवा आजही वारंवार तुम्हाला मी व्हिडिओ पाठवते, पत्रव्यवहार करते, पण महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कुणी दखल घेतलेली नाही। गणगे साहेबांना सुद्धा मी सकाळी रिसर कॉल केला की साहेब आमची इथे अशी पाहणीला, तरी कुणी आलेलं नाही। आरोग्याचे अधिकारी कुणी लक्ष देत नाही। असं का? आम्हाला जगण्याचा अधिकार आहे का नाही? तुम्हाला माझा हा प्रश्न आहे, जगण्याचा अधिकार आहे का नाही? नसेल तर मला सांगा, आम्ही आत्मदान करायला इथं तयार आहे। कमल अभिमन्यू राऊत। आमच्या घरामध्ये पाणी शिरले। सकाळी पावसामध्ये मी अख्ख्या भिजत होते आणि त्यांच्या ऑफिसला गेले। ऑफिसला जाऊन कवरच्यानं मी सांगत होते की माझ्या घरामध्ये पाणी शिरलंय, तुम्ही येऊन तेवढं पाणी काढा। ते बाई म्हणले काय की मी बंड्याला पाठवले। तर ते पोरग येऊन तिथं रोडला थांबलेलं होतं। मी कवरच्यानं चिरकत होते, अरे इथून चरांडे काढ रे, इथून चरांडे काढ, तरी त्यानं काढले नाही। पुन्हा ती बाई आल्याच्या नंतर त्यानं थोडंसं पाणी काढून दिले। आता सध्या पाणी अजून डबडब करतंय। रात्री ज्याला पाऊस आला तर घरात पाणी शिरलं तर मी करायचे काय? आमच्या घरात कुणी नाही, आम्ही नवरा बायको आहोत। माझा नवरा आता सध्या कामाला गेलेला आहे, मी एकटी घरामध्ये राहते। मी मैनाबाई राजेंद्र ठोंबरे। आमच्या इथलं गटर फुल भरलेलं आहे, सगळे किडे घरामध्ये जातात, सांगूनही ते ऐकले नाहीत। बराच वेळा सांगितलं त्यांना, गटरवाले येत नाहीत किंवा ते लोकही काढायला येत नाहीत बिल्डरचे, पण मग आम्ही करायचं काय? घरात पाणी चाललं, सोन्यासारखं घर असताना त्याच्यात किडे चालले, शेपटाच्या आळे येतात, भूमी येतात, पाणविंचू येतात, आम्ही करायचं काय? मावशी, दरवर्षी पाऊस पडतोच, दरवर्षी पाणी येत नाही का घरात? कधीच नाही। यावेळेस कसं काय येतंय? मग कधीच नाही आलं, ह्याच वेळेस आलं, कारण पुढच्या गटारी सगळ्या फोडल्या तोडल्या, त्याच्यामुळे पाणी आलं। कुणी तोडल्या फोडल्या गटरी? बिल्डरच्या लोकांनी तोडल्या, त्यांनी घरं पाडल्या, त्याच्यामुळे त्याच्यात गटारीत घाण घुऊन सगळी त्याच्यातच राहिली त्यांची। आम्ही काय करायचं? तुमलेत गटारी सगळ्या, आणि काढायला काय कोणी येत नाहीत, मोठी अशी तार पण नाही तिथून काढायला। तुम्हाला काय म्हणायचं? बिल्डरने जाणून बुजून केलं काय? हो, जाणून बुजून केलं त्यांनी, उठत नाहीत, मला त्रास द्यायचा। त्याला आम्ही काय करायचं आता? तर याची दखल घ्यावी, मोठ्या मोठ्या माणसांनी दखल घ्यावी याची। आमच्याकडे नगरसेवक वगैरे कुणी येत नाही, कुणी बघतही नाही, आले पण नाही आतापर्यंत। मावशी, तुम्ही मतदान तर केलं ना? 4 नगरसेवक आहेत ना तुम्हाला? हो, केलं ना। मतदान मात्र करेपर्यंत त्यांनी हात जोडले, आता त्यांचे हात वर आहेत, मरा आता। तुम्ही नगरसेवकांना फोन केला होता का? ह्याच्याबद्दल मी केलं की नगरसेवकला फोन। काय त्यांनी काय उत्तर दिलं? त्यांनी सांगितलं आमचा माणूस तुम्हाला देतो आम्ही, आणि तुम्ही हे करा, साफसफाई करून घ्या। ते नगरसेवकचा माणूस येऊन तुम्हाला भेटला का? भेटलाच नाही। त्यांनी उलट म्हणले आम्ही करायचं काय? आम्ही काय प्रत्येकाच्या गटारीचं हे केलं का? गुत्त घेतलं का आम्ही सगळ्यांनी? असं म्हणतोय ते माणूस मला। ते कोण आहे मी प्रत्यक्षात बघितलं नाही। नगरसेवक बोलला का? नगरसेवकचा माणूस बोलला? नाही बोलले, त्यांचा माणूस बोलला। नगरसेवकीन बाई बिचारी चांगली होती, ती म्हणली आमचा माणूस देते, तुम्ही तुमचं करून घ्या त्यांच्याकडून, ते पाठवतील म्हणले गटर काढणाऱ्यांना। नुसते गटर काढणारे येतात आणि बघून जातात निघून, आम्ही काय करावं? पडलंय